नमस्कार मित्रांनो, सीएससी वर खूप दिवसापासून व्हिडिओ वगैरे टाकले नाही आणि बऱ्याच जणांचे काय होते एसएमएस येत आहे आणि कॉल येते की सर सध्या सीएससी रजिस्ट्रेशन का बंद आहे. तर सीएससीचं रजिस्ट्रेशन ह्या गोष्टीमुळे बंद आहे मित्रांनो. सीएससीच्या आयडिया ऑल ओव्हर इंडियामध्ये भरपूर झालेले आहे, परंतु वर्किंगला खूप कमी आहे. काय करतं माहितीये का, त्या सीझनलाच बाहेर येतं, म्हणजे सीझनला बाहेर निघते ते आयडी वाले आणि काय करतात, काम करतात पीक विम्याचे वगैरे जे मेन मेन सर्व्हिस आहे त्याचे काम करतात, नंतर बंद होते. त्या गोष्टीमुळे सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलेलं माहितीये का, सध्या त्याच्या सगळ्यात सीएससी आयडी काय केलेले ज्या वर्किंगला नाही ते बॅन केलेले आणि ज्याचं सेंटर व्हेरिफिकेशन राहिलेलं बाकी ते सुद्धा बॅन केलेले. जोपर्यंत या सगळ्या आयडीचं व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत काय होणार माहितीये का, नवीन रजिस्ट्रेशन चालू होणार नाही. परंतु त्याला कालावधी किती लागेल ते सांगतात ना मित्रांनो. आता राहिला एक प्रश्न काय माहितीये का, की आपल्या सरकार सेवा केंद्रात जर आपल्या जिल्ह्यात जागा निघल्या तर नेमकं काय करायचं. आता बघा, धुळे जिल्ह्यामध्ये जागा निघलेली बरेच तिथले, पण काय होते माहितीये का, कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे तिथं काय होतं की सर आता आमच्याकडे आयडी नाही, नेमकं आम्ही काय करायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं माहितीये का, टीएससी सर्टिफिकेट जे सीएससी साठी लागणारा कोर्स जो असतो मित्रांनो तो करून घ्यायचा आहे आणि त्याचे जे सर्टिफिकेट असेल मित्रांनो तुम्हाला येतं ते पासआउट झाल्याच्या नंतर तुम्ही ते सर्टिफिकेट तुम्ही ऑफलाईन त्या फॉर्म सोबत जोडून देऊ शकता मित्रांनो. तुम्हाला थोडेफार का होईना मार्क त्याच्यामध्ये मिळतील, म्हणजे बाबा तुम्ही सीएससी साठी अप्लाय केलेले म्हणून. जर दुसऱ्या कोणाकडे नसेल तर तुमचा तेवढाच फायदा होईल मित्रांनो. तुम्हाला ते आपल्या सरकार सेवा केंद्र मिळण्याचे जास्त चान्सेस वाढू शकते. त्यामुळे काय करा, टीएससी काढून घ्या आणि त्याच्यानंतर जेव्हा केव्हा आपण सीएससी रजिस्ट्रेशन चालू होईल त्यावेळेस नक्की तुम्हाला कळवण्यात येईल मित्रांनो. धन्यवाद.